आणि ज्याच्यामुळं हे शरीर चाललेलं आहे, ज्या मालकामुळं आम्ही इथे बसलेलो आहोत, जो ह्या जगाचा मालक आहे, ज्याची पूजा रामाने, शंकराने, कृष्णाने, माऊलीनी, तुकाराम महाराजांनी अत्यंत प्रसन्न होऊन मुखाने गायली केली, त्या परमेश्वराचं नाव आत्मा आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं की आत्मा मालिक. तुम्ही सुद्धा म्हणायचं की आत्मा मालिक, आत्मा मालिक, आत्मा मालिक. ह्या कोपऱ्यामध्ये माझ्या मताने मौन धरलेलं असतील 7 दिवसाचं. ज्यांनी मौन धरलं त्यांनी नाही म्हणायचं, पण ज्या परमात्माने आम्हाला ही जी सुंदर जीभ दिली, परमात्माचं नाव नाम नाम म्हणतो आम्ही. नाम काय? नाम हेच आहे ना की वाणी पवित्र झाली पाहिजे, शुद्ध झाली पाहिजे. त्याच्याकरता ह्यांच्या गुजरातमध्ये गेलं तर जय श्रीकृष्ण, मथुरेला गेला राधे राधे, आळंदीकडे गेला माऊली. या सगळ्यांचा जो आराध्य देवत आहे तो कोण आहे? आत्मा आहे. आत्मा मालिक. तुम्हाला बी असं कसं, तुम्ही कसं काय सुटताय? आत्मा मालिक. वा, अजून एकदा आत्मा मालिक. धन्यवाद सगळ्यांना, धन्यवाद. हा सप्त्याचा कार्यक्रम दरवर्षी निश्चितपणे अनेक महात्मे लोक इथे येतात. काय त्यांची आराधना असेल, साधना असेल, तपश्चर्या असेल, या ज्ञान यज्ञामध्ये ती आपली ज्ञानाची आहुती देतात. आत्मा मालिक ध्यानपीठाच्या वतीने आज सुद्धा हे संत ह्याच करता आलेले. त्याकरता प्रथम गुरुदेवांची वंदना करूया. ध्यानमूलम गुरुरमूर्ती पूजामूलम गुरुपादुका मंत्रमूलम गुरुर्वाक्यम मोक्षमूलम गुरुकृपा. गुरुजी के सुमिरन मात्र से नाशत विघ्न अनंत, ताते सर्वारंभ में ध्यावत है सब संत. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म सच्चिदानंद, विश्वात्मक, विश्वव्यापक, विश्वाच्या चराचरामध्ये निवास करणाऱ्या आत्मा मालिक गुरु माऊलींच्या पावन चरण कमली कोटी कोटी दंडवत प्रणाम करून या व्यासपीठावर विराजमान असलेले सर्व आदरणीय, पूजनीय, वंदनीय संतजन, आजच्या ह्या पावन पवित्र सत्संगामध्ये उपस्थित असलेले माझे सर्व गुरुबंधू, गुरुभगिनी, मातृशक्ती, पितृशक्ती, दृश्य अदृश्य रूपाने विराजमान असलेले सर्व देवी आणि देवतांच्या हृदयामध्ये विराजमान असलेल्या विश्वात्मक चैतन्य शक्तीला दंडवत प्रणाम करतो. आत्मा मालिक, आत्मा मालिक, आत्मा मालिक. जीवनामध्ये
काय करायला पाहिजे आणि काय करू नये हे आमचे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 108 उपनिषद मानवाला सांगतात की बाबा रे, तू का आला, कशा करता आला, का सांगितलं की हे मिळालेलं तुझं जे मनुष्य शरीर आहे हे मोठ्या कृपेने भेटलेलं आहे. हे सहजासहजी भेटलं नाही. परंतु आमच्या जीवनामध्ये सत्संग झाला नाही तर मग हे जीवन व्यर्थ है. खाना पीना सोना ये तो सब है पशु समाना, क्यों देह मनुज की धारी. कशा करता हा देह आम्हाला मिळाला, शेवटची पाळी आहे मानव जन्म. आमच्या संतांनी, महापुरुषांनी, योगी तपस्वींनी सांगितलं शेवटची पाळी, परत नाही. चुकिल्या वर्म फेरा पडे. जर वर्म चुकलं ना तर मग हे जे आम्ही पाहतो ना, पशु पक्षी जीव जंतू पाण्यामध्ये, आकाशामध्ये, नालीमध्ये आणि अनेक प्रकारचे, चुकल्या वर्म चुकलं, फेरा पडे. जर हा फेरा चुकवायचा असेल ना तर मग काय केलं पाहिजे, प्रश्न अनेक संत करतात, सांगतात, पण पर्याय काय. हा आजार झाला, पण त्या आजाराला विलाज काय सांगतात. चुकलिया वर्म फेरा पडे. मग काय, मग त्याच्याकरता ह्याच देही, ह्याच देहामध्ये, ह्याच देही येथे ओळखा आत्माराम. ज्याच्यामुळे हे शरीर चाललंय, चाले हे शरीर कोणाच्या सत्ते. कशामुळे शरीर चाललं बरं. आज कितवा दिवस आहे, आज 6वा दिवस. उद्या काला है ना. कधी आहे काला, रविवारी काला. हां, हे 7 दिवसाचा सप्ताह झाल्यावर मग काय मुलांनी नाही बोलायचं, गप्प बसायचं, अजिबात नाही बोलायचं. तुमचा अजून टाईम आहे बोलायचं. हां, तुमचे आईबाप सांगतील कधी बोलायचं. परवा दिवशी आहे ना काला. हां, रविवारी काय आहे इकडे नाही माहीत, सगळ्यांनी बोलायचं. आता आपण ह्याच्यावर काय करतो, सहज अशी चर्चा करायची ह्याच्यावर. मी कोणतरी विद्वान आहे, मी वर बसलो, मी माईक घेतलेला आहे, मोठा गंध छाप तिलक लावलेलं आहे, दाढी वाढवलेली आहे. तुमच्यापेक्षा मी काही निराळा नाही आहे, मी संत नाही आहे, ध्यानात घ्या. मी साधू नाही आहे, मी संन्यासी नाही आहे, मी तुमच्यासारखाच एक तुमचा बंधू आहे. परंतु मी प्रयत्न करतो की त्या सत्याला जाणण्याचा आणि त्या सत्याला अंगीकार करण्याचा, ज्याच्यामुळं मिळालेला मनुष्य देह माझा व्यर्थ जाऊ नये. महाराजांनी सांगितलं, खरोखर ह्या व्यासपीठावर इतकी मोठमोठी माणसं आहे ज्यांनी डिग्र्या घेतलेल्या आहे, ज्यांच्या आसपास हिऱ्याच्या फॅक्टरी आहे, हिऱ्याच्या, कपड्याच्या नाही. परंतु ह्या लोकांनी हे का सोडून दिलं, कशा करता सोडलं, काय उद्देश आहे. तर सांगितलं शेवटची पाळी आहे मानव जन्म, चुकल्या वर्म फेरा पडे, ह्याच देही येथे ओळखा आत्माराम. हे आत्मारामाला ओळखायचं आहे. चाले हे शरीर कोणाच्या सत्ते, कोण बोलवितो हरिविना. हरी म्हणजे आम्ही अनेक वेळा सांगितलं, आमचे व्यासपीठ चालक आकाश महाराज ना, आकाश महाराज चव्हाण, बरोबर आहे ना. कुठे आहे महाराज, कुठे बसले महाराज, मागं बसले तुम्ही. हो चालेल, काय हरकत नाही. तर हरिपाठ चालू होता ना किती दिवस, आणि मग हरिपाठ तुम्ही केला, मग हरिपाठाचा अर्थ सांगितला नाही. आम्ही दर टायमाला सांगत असतो, तुम्ही विसरता कसं. हरी म्हणजे आत्मा आणि पाठ म्हणजे अभ्यास. आत्म्याचा अभ्यास म्हणजे हरिपाठ. जवळजवळ 26 वेळा हा शब्द हरिपाठामध्ये आला. मी सांगत होतो की आम्ही वर बसलो, हे माईक घेतला म्हणून आम्ही मोठे नाही आहे. ज्या पद्धतीने
सुगडं असतील, सुगडं समजतं ना, म्हणजे माठ, कुंभ, माठ समजतो का नाही? माठ, रांजण, मूर्त्या वेगवेगळ्या असतील, पण माती एकच आहे. कपडे वेगवेगळे असतील, पण धागा एकच आहे. दागिने वेगवेगळे असतील, पण सोनं, माणसं वेगवेगळे असेल, पण चालवणारा मालक तो कोण आहे? जर आत्मा निघून गेला तर हो, हा बरोबर, आता बोलायला लागले, बोला. जर हा आत्मा निघून गेला तर कोणी ठेवल का घरी आपल्याला? हा, मग आम्ही लाईट बिल भरतो, पाणी बिल भरतो, गाडीचा टॅक्स भरतो, इन्कम टॅक्स भरतो. ह्या मालक रात्रंदिवस जो ह्या शरीराला चालवतोय, त्याचा कधी विचार केला का नाही तुम्ही? त्याचा कधी करणार का नाही? हेच अध्यात्म आहे, अजून काही अध्यात्म नाहीये. 4 वेद, 4 शास्त्र, 18 पुराण, 108 उपनिषदांनी काही सांगितलं असेल तर फक्त एकच सांगितलं की तू स्वतःला ओळख की तू कोण आहे. काय सांगितलं? की तू स्वतःला ओळख की तू कोण आहे. एखाद्याला विचारलं तू कोण आहे, तो म्हणून माझं नाव कृष्ण आहे, मी कृष्ण आहे. दुसरं म्हणून माझं नाव राम आहे. अरे हे आईबापांनी ठेवलेली नाव आहे, ही तुझ्या देहाच्या ओळखी करता ठेवलेलं नाव आहे. पण तुझं खरं नाव काय आहे? ज्यावेळेस मुलाचं नाव ठेवतो ना आपण, तुमच्याकडे ठेवतात का नाही? ठेवतात ना. हे सगळे प्रपंचिकच आहे ना, मुलाबाळावरच आहे ना. हा, हेच मला माहिती आहे. मग ज्यावेळेस मुलाचं नाव कोण ठेवतं व? आत्या ठेवते. ठेवती का नाही? कोण ठेवतं? तुमच्याकडे कुणी बी ठेवतं का? हा, आत्या ठेवते. ती आत्या नाव ठेवते, आणि त्या आत्यानी नाव ठेवलं ना मुलाचं, मग तिच्या पाठीमध्ये एक बुक्का मारतात. मारतात का नाही? का मारतात माहीत नाही, पण आम्ही मारतो, आमची परंपरा आहे. ह्याच्याकरता मारतात तिच्या पाठीमध्ये की तू खोटं बोलती आहे. हे नाव नाहीये त्याचं. त्याचं नाव जे आहे ते हे नाहीये. त्याचं नाव काय आहे? त्या शरीराचं नाव काय आहे? मगाशी सांगितलं, चाले हे शरीर कोणाच्या सत्ते, कोणामुळे हे शरीर चाललेलं आहे? एक आत्म्यामुळे. आत्मा आहे म्हणून शरीर आहे. हा, या चांगली गोष्टी आहे. लोकप्रतिनिधी आहे, यायला पाहिजे. अध्यात्मामध्ये अशी लोक पाहिजे, म्हणजे समाजाचा उद्धार होतो, समाजाचं कल्याण होतं. नाहीतर काही काही लोक फक्त वक्तृत्व करतात, परंतु वक्तृत्व करून त्यांना नेतृत्व भेटत नाही. जे कर्तृत्व करतात त्यांनाच नेतृत्व भेटत असतं. ज्यावेळेस आम्ही लोक पुढे येतो त्यावेळेस मंडळी म्हणते की आम्हाला तुमचं मत द्या, तुमची इच्छा द्या, तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा. मग आपण त्यांना मत देतो की बाबा तुम्ही सांभाळा म्हणून. चांगली गोष्ट आहे की असे प्रतिनिधी समाजामध्ये असावं. आत्मा मालिक ध्यानपीठाच्या वतीने आलेल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो. परंतु ह्यामध्ये जे सांगितलं, मगाशी मी सांगितलं की हे एवढी मोठमोठी ह्या व्यासपीठावर बसलेली माणसं, परत मी तिसऱ्यांदा सांगतो की ही मंडळी खाली बसलेली आहे. या इकडे बसा साहेब. धन्यवाद. आत्मा मालिक, झुकते वही जिनमें जान होती है, झुकते वही जिनमें जान होती है, और आकडे रहना तो मुर्दों की पहचान होती है. झुकलं पाहिजे माणसाने. मगाशी मी सांगत होतो की ह्या वर्षी खूप आनंद वाटला की इतका सुंदरपैकी आता महाराजांनी आमच्या गुजरातवरून, सुरतपासून 600 किलोमीटरवर आश्रम आहे अख्तरिया, त्या ठिकाणचा आश्रम चालवणारे हा महात्मा आहे. जवळजवळ 700-800 मुलं तिथं शिकतात, गरिबांची मुलं शिकतात. बाबांनी जिथं जिथे आश्रम काढले त्या ठिकाणी शाळेंचं निर्माण केलं. आणि विशेष करून आत्मा मालिक ध्यानपीठामध्ये 4,500 आदिवासींची मुलं शिकतात.
आदिवासींची, ज्यांना काहीच नाही, जंगलामध्ये राहणारे, आदिवासीमध्ये राहणारे, कारण की तो परमात्मा सगळ्यामध्ये आहे. आमच्या इथं आदिवासी म्हणून मुलांना म्हणत नाही, आत्मरूप म्हणतात, कारण ती आत्मेची रूप आहे. ही सगळे समाज, बाबांचा उद्देश आहे की शिकला पाहिजे. मोठ्यांची मुलं शिकतात, नॉर्मल माणसाची बी शिकतात, परंतु गरिबाची मुलं कधी शिकतील? कारण जी शिकली तरच समाजाचा हे उद्धार होईल. असं नाही की फक्त संतांचा उद्देश एकच असतो की फक्त परमात्मा परमात्मा, ईश्वर ईश्वर. कथा करायच्या, कथानी जीवनाची व्यथा संपली पाहिजे, तर त्या कथेला अर्थ आहे. तुकाराम महाराजांची गाथा ऐकली असेल, किती लोक आले गाथामध्ये ऐकायला? किती लोक होते? मला माहिती आहे 20च्या पुढे नसतील. हां, कारण तुमचं काही हे नाही आहे त्याच्यामध्ये, कारण आपण शेतकऱ्याची माणसं आहोत. घर आहे, प्रपंच आहे, मुलं आहे, सकाळी उठायचं आहे, गायांच्या धारा काढायच्या, त्यांना खाऊ घालायचं, ते त्यांना आणायचं, ते दूध बी घेऊन जायचं. परंतु जितके आले तितके ठीक आहे. आज सत्संगामध्ये आले हे विशेष आहे. बडे भाग्य पायू सत्संग. सत्संगाचा अर्थ समजून घ्या. आम्ही नुसतं म्हणतो सत्संग आहे, सत्संग आहे. सत्संगाचा अर्थ कथा नाही आहे, सत्संगाचा अर्थ मनोरंजन नाही आहे, सत्संगाचा अर्थ ज्ञानांजन आहे. जीवनाचा उद्धार, जीवनाचा विकास कशा पद्धतीने होईल, कशा पद्धतीने आम्ही मुलांना संस्कार देऊ शकतो. जननी जन्मभूमीच्या स्वर्गदपी गरेसी, ही आमची जन्मभूमी ही स्वर्गापेक्षाही आम्हाला श्रेष्ठ आहे. आम्ही सर्व सनातनी आहोत. सनातनाचा अर्थ काय? सनातनाचा अर्थ हा आहे की जे तनाला सणलेलं आहे, ज्याच्यामुळे हे तण चाललेलं आहे. मगाशी सांगितलं तुम्हाला, ज्यांनी आत्म्याला जाणलं तो धर्मात्मा. नाना शास्त्र पठन लोके नाना दैवेत्य पूजनम आत्मज्ञाना विना पार्थे सर्व कर्म निर्थकम. सर्वचं श्रेष्ठ काय आहे तर एक आत्मज्ञान आहे. आत्मज्ञानाचा अर्थ की मी कोण. ज्यांनी, बाबा सतत सांगतात की आधी केले मग सांगितले. पुस्तकं वाचून दिशा भेटेल पण दशा बदली होणार नाही. दशा बदली होण्याकरता साधना पाहिजे, साधना रत जीवन पाहिजे. म्हणून माऊलीने हरिपाठ दिला. हरिपाठामध्ये सांगितलं की साधना कशी करायची. ज्ञानदेव मौन जपमाळांतरी. बस तू शांत हो, काही नाही पाहिजे, काही लागत नाही. एक आसन घे, बस हृदयामध्ये तू ज्या परमेश्वरावर तुझी श्रद्धा असेल त्या परमेश्वराला तू तुझ्या हृदयामध्ये बघ. गाथेमध्ये आमच्या तुकोबाराय महाराजांनी सांगितलं नाही का, देह देवाचे मंदिर, हे देहरूपी मंदिरामध्ये आत्मरूपी परमात्मा आहे. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. विठ्ठलाचं मंदिर आहे. विठ्ठल का म्हटलं त्याला? वि म्हणजे विभगलेला, ठ म्हणजे ठसलेला, दिसत नाही, कारण हृदयामध्ये तो लपलेला आहे. कुठे जातो? काशीला गेला, मथुरेला गेला, तीर्थाला गेला, जाऊन आला, परत 4-6 महिन्यांनी वाटलं जावा, अरे आत्ता जाऊन आला, बॅटरी चार्ज झाली, परत डिस झाली. का डिस झाली? तिथेच देव आहे का? नाही. ईश्वरा सर्व भूतानाम हृदयचे अर्जुन तिष्ठते. तुमच्या आमच्या प्रत्येकामध्ये तो परमात्मा आहे. म्हणून हे शरीर चाललेलं आहे. हे आश्रमची निर्माण कशामुळे झालं? हे तुमच्यामुळं झालं. आज आश्रम नसता तर तुम्ही कुठे असते ह्या वेळेला? हे आश्रमचं कोण पाहतंय? विष्णू महाराज पाहतात. कोण आहे त्यांचा? त्यांचा काही परिवार आहे, त्यांचे मुलं आहे, त्यांची बाळ आहे. कोणाकरता करायचं? आणि तुम्ही तरी जे करता ते कोणाकरता करतात? विचार करा की आमचे आजोबा कुठे आहे? काहींचे असतील. आमचे पंजोबा कुठे गेले? आया है सो जाएगा राजा रंक फकीर. जे आले ते सगळे जाणार ह्या जीवनामध्ये. मग कशा करता आलेला आहे? देव कोण? आपला तो एक देव करुणी घ्यावा. नीट ध्यान देऊन ऐका. आपला तो एक देव करुणी घ्यावा, ज्याने सुखे जीवाला, ह्या जीवाला सुख पाहिजे असेल तर परमात्मा बाहेर नाही आहे. परमात्मा तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हृदयरूपी मंदिरामध्ये आहे. त्याची प्राप्ती कशाने होईल तर माऊलीने हरिपाठामध्ये सांगितलं, ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी. तू बस, एक जागी बस. खूप भटकला, काशीला गेला, मथुरेला गेला, गंगेमध्ये स्नान केलं. लोक काशीमध्ये हरिद्वारला जातात,
गंगेमध्ये स्नान करतात. कशा करतात? म्हणे आमचं पाप धुवायचं. अरे गंगापुत्र भीष्म, तो गंगापुत्र, त्याला आपल्या कर्माचं फळ चुकलं नाही, त्याला भोगावंच लागलं, तर तुम्ही आम्ही एक वेळा त्या गंगेमध्ये जाऊन तुमचं आमचं कल्याण होणार आहे का? आणि तुमचं आमचं कल्याण जर गंगेच्या स्नान नाही झालं असतं, गंगा के नहाने से कौन नर तर गए, मी नेहन तरे जाको पाणी में घरे. जी माशी अखंड जीवनभर त्या पाण्यामध्ये राहतात गंगेमध्ये, त्यांना उद्धार नाही झाला, तुमचा कसा उद्धार होईल? गले में माला पहनने से कौन नर तर गए. गळ्यामध्ये माळा घालून जर देव आम्हाला तारत असेल, मोक्ष मिळत असेल, तर बैल के ही गले में माला है. कसा परमात्मा भेटेल? वही नर तरे जाको दिल में हरिहर है. ज्याने आत्म्याला जाणलं, हे ध्यान. ध्यान काय? ईश्वरावर प्रेम करण्याची एक कला आहे. ध्यान रामाने केलं, ध्यान कृष्णाने केलं. पार्वती शंकराला विचारते की भगवान माझ्या कल्याणाचा मार्ग मला सांगा, की माझ्या जीवनामध्ये माझं कल्याण कशाने होईल. भगवान शिव म्हणतात की अनेक जन्म तू घेतले, परंतु अशी गोष्ट तू कधी केली नाही. जितका प्रश्न तुझा सोपा आहे की माझं कल्याण कशाने होईल, तर उमा कहू मैं अनुभव अपना. भगवान शिव सांगतात की हे उमा, माझा अनुभव तुला सांगतो. सत हरी भजन हरिपाठ. मगाशी सांगितलं, हरी म्हणजे आत्मा, हरी म्हणजे मुलांनी नाही बोलायचं. मगाशी सांगितलं, तुम्ही बोललं पाहिजे. परमेश्वराने हो, तर हरी म्हणजे हां. तर भगवान शिव काय म्हणतात? उमा कहू मैं अनुभव अपना, सत हरी भजन जगत सब सपना. हे सगळं स्वप्नवत आहे. हजारो करोडोची जरी संपत्ती कमवली, सूर्य उगवल्यापासून सूर्य अस्ताचं सगळं धन, सगळी जमीन जरी घेतली, तरी मृत्यू एक दिवशी येणारच आहे. कोणाला सोडणार नाही मृत्यू. कुठे जायचं? काय घेऊन जायचं? काय नेणार आहे आजपर्यंत? एक नामाची कमाई. परमेश्वराने जे अनमोल हे मनुष्य तन आम्हाला दिलेलं आहे, हे मानव जीवन आम्हाला दिलेलं आहे, हे मानव जीवन अनमोल रे. माती में ना रोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. मग त्याच्याकरता हा सत्संग आहे. सत्संग मगाशी सांगत होतो. सत्संगाचा अर्थ काय? सत्याशी संगत करणं म्हणजे सत्संग. मग सत्य काय आहे? परिवार नाही. ज्याचा नाश होतो ते असत्य. हे जग त्या परमात्माने बनवलं. सूर्य चंद्र धरती आकाश प्रकाश सगळ्यांना त्यांनी बनवलं. त्यांनी कोणाकरता भेद केला नाही. प्रकाश सगळ्या करता, आकाश सगळ्या करता, धरती सगळ्या करता, पाऊस सगळ्या करता. हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो, सगळे असो, परंतु परमात्मा एकच आहे. त्याची नाव वेगवेगळी असू शकतात. कोणी त्याला अल्लाह म्हणतं, अल्लाह ह्याच्याकरता म्हणतं की तो सगळ्यापेक्षा अलग आहे. खुदा ह्याच्याकरता म्हणतं की तो स्वतः ह्या जगाला चालवतो. राम ह्याच्याकरता म्हणतात की तो सगळ्यामध्ये रमण करतो. कृष्ण ह्याच्याकरता म्हणतात की त्याच्यामध्ये आकर्षण आहे. मग माऊलीनी जे सांगितलं, बस ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी, देव देहांत देहात. माऊली म्हणते, तुकाराम महाराज हरिपाठामध्ये सांगतात, एक त्यांची ओवी आहे त्याच्यामध्ये, देव देहांत देहात काहो जाता देवळात. कुठेपर्यंत देवळात जायचं? जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ठीक आहे. मुलाला कळत नाही तोपर्यंत त्याचं बोट धरून शाळेमध्ये जाणं ठीक आहे. परंतु एकदा मोठा झाल्यानंतर आपण त्याचं बोट धरून नेतो का नाही? तो जातो. देवळामध्ये कुठेपर्यंत जायचं? जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ठीक आहे. त्यानंतर देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. आमचे तुकाराम महाराज म्हणतात हरिपाठामध्ये, म्हणजे ह्या मानवी जीवनाचा विकास कसा झाला पाहिजे, त्याकरता तुकाराम महाराजांनी सांगितलं की हा परमात्मा तुझ्या हृदयरूपी मंदिरामध्ये. काहो जाता देवळात, तुका सांगे मूढजना येड्या माणसा, देही देव का पाहणं, जशी उसात साखर, जसं देहात ईश्वर, जसे दुधामधी लोणी, तसे देही वसे चक्र पाणी. तो जर निघून गेला, राजा असो, रंक असो, फकीर असो, कुणी कोणाला ठेवणार नाही. आम्ही काय सांगतो मग? एखादा माणूस गेला तर गेला, त्याची अंत्ययात्रा इतक्या वाजता, आम्ही तिथे जातो. मग कोण म्हणत नाही
अमुक अमुक अजून दवाखान्यातून आणला का नाही? आम्ही म्हणतो डेड बॉडी का नाही आली अजून? त्याला नाव बी संपलं त्याचं. 7/12ला बी फुल्ली मारल्या जाते, कंस केला जातं, पुढला वारस सुरू होतो. मग कशा करता आम्हाला हे मनुष्य जन्म भेटला? एक सुमरण करले तू मेरे म्हणा, हे म्हणा तू सुमरण कर. परमात्मा कशा पद्धतीने आमच्यामध्ये आहे? एक आंब्याची कोय असते, आंब्याची कोय असते ना, ती जर जमिनीत गाडली तर तिला अंकुर येतो. अंकुर आल्यानंतर ते वृक्ष तयार होतं. वृक्षाला आंबे लागतात आणि प्रत्येक आंब्यामध्ये ती कोय असते जी आपण लावली होती. त्या एक परमात्माने तुम्हा आम्हा सर्वांना निर्माण केलं आणि तो आत्मरूपाने तुमच्या आमच्या सगळ्याच्या विश्वाच्या प्रत्येक जीवाच्या आतमध्ये तो विराजमान आहे. तोच आत्मा आहे. त्या आत्मा या शरीराला चालवतो. त्याला धन्यवाद देणं म्हणजे ध्यान आहे. त्याला धन्यवाद कसं द्यायचं त्याच्याकरता हरिपाठ. परंतु काय झालेलं आहे की नुसते आम्ही भेषला पाहतो, बाहेरच्या वेशभूषेला पाहतो. वेशभूषेला पाहून आम्हाला वाटतं की हे आहे, ते हे संत आहे. परंतु पानी पीना जानकर गुरु करना, पानी पीना छान कर और गुरु करना जानकर. जाणून गुरु करा, अज्ञानामध्ये करू नका. वेशभूषा पाहून तुम्ही गुरु करू नका. वेशभूषा पाहून तुम्ही संतांना संत समजू नका. भेष देखकर न भूलिए पूछ लीजिए ज्ञान और मोल करो तलवार का पड़ी रहने म्यान. म्यान बाहेरून खूप सुंदर आहे, परंतु काढली तर गंजलेली तलवार आहे. काय उपयोग आहे तिचा? मगाशीच मी सांगितलं, अध्यात्म हे मनोरंजनाकरता नसतं. अध्यात्म हे ज्ञानाकरता असतं. आणि कधी कधी काय होते कशा पद्धतीने की एक शाळा होती, म्हणजे दिसायला तर आम्हाला वाटतं ज्ञानी आहे, परंतु संत हा आत्मज्ञानी पाहिजे. संतांनी अनुभूती घेतलेली पाहिजे. संताला स्वयं म्हणजेच परमेश्वराचा साक्षात्कार झालेला पाहिजे. स्वस्वरूपाचं दर्शन त्याला झालं पाहिजे. आणि स्वस्वरूपाचं परमात्माचं दर्शन हे बाहेर कदापि होत नाही. अगर बाहेर दर्शन होत असतं तर भगवान कृष्णाने गीतेमध्ये का सांगितलं अर्जुनाला? अर्जुनाला ज्यावेळेस सांगितलं की ह्या सूर्याच्या अगोदर मी होतं, हे ज्ञान मी अगोदर अश्वाला दिलंय, ह्या गोष्टीला मी ज्ञान दिलं, ही जग निर्माण होण्याच्या मी अगोदर होतो. तो म्हणतो काय म्हणताय भगवान, मी तर तुम्हाला लहानपणापासून पाहतोय, तुम्ही माझ्या संग लहानाचे मोठे झालात, तुमचं माझं विवाह वगैरे सगळं काही माझ्या देखत झालेलं आहे. त्यावेळेस भगवान सांगतात अर्जुनाला की अर्जुना, तू ह्या भौतिक नेत्रांनी मला पाहू शकत नाही. गीतेमध्ये सांगितलेलं आहे, न तुम्हा शक्यश दृष्टम नैव सचक्षु आहे, अहम ददामी ते दिव्य चक्षु पाशो मे योगेश्वरम. मी तुला ती दिव्य दृष्टी देतो, म्हणजेच आत्मज्ञान देतो. म्हणजे तू माझ्या ह्या बाहिरंगाला, ह्या नश्वर शरीराला पाहणार नाही, माझ्यामध्ये बसलेला त्या ईश्वराला तू पाहिल. त्यावेळेस तुला कळेल की मी कोण आहे. मग त्याला विश्वदर्शन त्या ठिकाणी दाखवलं. तर आम्ही बाहेरच्या रंगाला बोलतो. तर तुम्हाला सांगत होतं की एक शाळा होती, त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवत होते. शिक्षण अधिकारी आले. शिक्षण अधिकाऱ्यांनी आल्यावर क्लासमध्ये गेलं आणि त्यांना विचारलं शिक्षकाला, काय शिकवतो? म्हणे इतिहास शिकवतो. काय इतिहास आहे? म्हणे रामायणावर चाललेला आहे. रामायणावर इतिहास चाललेला आहे. त्या साहेबांनी विचारलं एका मुलाला, उभा राहा, लंका कुणी जाळली? काय प्रश्न केला? लंका कुणी जाळली? तो म्हणतो मला नाही माहीत कुणी जाळली म्हणून. त्या शिक्षकाला विचारलं काय शिकवताय तुम्ही या मुलाला? दुसऱ्याला विचारलं, उभा राहा, म्हणे लंका कुणी जाळली? नाही म्हणे, मी कशाला जाळू, मी 2-3 दिवस शाळेत आलोच नाही म्हणे. तिसऱ्या पोराला विचारलं, का रे लंका कोणी जाळली? अहो म्हणे साहेब, माझे वडीलच फायर ब्रिगेडमध्ये काम करतात, आग विझवायचं काम करतात, मी कशाला त्याच्या बनगडीत पडू? त्या शिक्षकाला विचारलं, काय शिकवताय तुम्ही मुलांना? आम्ही काय प्रश्न विचारतो आणि काय उत्तर देतात? ते म्हणे, साहेब आमची मुलं खूप चांगली, अशी झंझटीची काम आणि वाईट काम कधी आमची विद्यार्थी करणार नाही म्हणे. हेडमास्टरकडे घेऊन गेले. हेडमास्टरला विचारलं की आम्ही असा प्रश्न केला, मुलं अशी उत्तर देतात, शिक्षक म्हणतात आमची मुलं अशी करणार नाही. म्हणे काय प्रश्न केला? तर म्हणे लंका कोणी जाळली? ते अशी उत्तर देतात म्हणे. म्हणे साहेब हे बघा,
तसं आमच्या शाळेचं नाव खूप चांगलं आहे. ह्या तालुक्यामध्ये आमच्या शाळेला खूप मानतात म्हणे. आम्हाला मोठमोठे अवॉर्ड बी मिळाले. लंका कोणी जाळली आहे, काय झालं ह्याच्याशी आमचा काही संबंध काही नाही आहे. परंतु जर काही नुकसान झाले असेल तर आम्ही भरपाई देतो, पण आमचं नाव काही तुम्ही घेऊ नका. सांगायचा उद्देश काय, जर अशी जर शिक्षक असेल, असे जर अध्यात्मामध्ये माणसं असेल, तर कसा ह्या देशाचा, कसा हा आध्यात्मिक विकास होईल. म्हणून भगवान कृष्ण म्हणतात, परित्राणाम साधूनाम विनाशायचे दुष्कृतानाम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. तिथे मी चूक करतात सांगताना संत लोक काही काही, काही काही, सगळ्यावर मी म्हणणार नाही, खूप आदरणीय वंदनीय संत असतात. रामानंद गिरीजी महाराज, रामगिरीजी महाराज बाबांच्या इकडे येतात, आशीर्वाद घेतात, त्यांचे आशीर्वाद प्राप्त आहे अशा महापुरुषांना. ठीक आहे, परंतु सांगण्याचा हा उद्देश आहे माझा, की आत्मज्ञानी संतांना शरण गेलं पाहिजे, नाम जाप केला पाहिजे. नाम तू सुमरण करले मेरे मना, हे मनाला सांगताय, तू सुमरण करले मेरे मना, तेरी बीती उमर हरी नाम विना. हे हरीच्या नामाविना तुझं जीवन व्यर्थ चाललेलं आहे. कशा पद्धतीने, पंछी पंख विना, जसं पक्षाला पंख नसेल तर त्याचं जीवन व्यर्थ आहे. मंदिर दीप विना, मंदिरमध्ये रात्री जर दीपक नसेल तर ते मंदिर व्यर्थ आहे. धेनू क्षीर विना, गाई आहे खूप मोठी आहे, जाडी आहे, तगडी आहे, पण तिला जर वासरू झालं नाही तर ते गाईचं बी जीवन व्यर्थ आहे. धेनू क्षीर विना, कूप नीर विना, विहीर खांदली परंतु पाणी नाही, त्या विहिरीला 5-7 परस गेली, ती विहीर जशी व्यर्थ आहे, तसं हरी नाम विना आमचं जीवन बी व्यर्थ आहे. त्याकरता जे नाम सांगितलेलं आहे, कोटी नाम संसार में, नानक देवजी सांगतात की ह्या जगामध्ये कोटी नाव आहे, त्यांनी तुझी मुक्ती होणार नाही, त्यांनी तुला परमात्मा भेटणार नाही. आधी नाम जो गुप्त जपे, गुप्त बोलायचं नाही. माला जपू न कर जपू ना मुख से कहू राम, राम मेरा स्मरण करे मै पायवू विश्राम. म्हणून तर माऊली म्हणती, ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी. काय करायचं अध्यात्मामध्ये, काय करायचंय, काही करायचं नाही. मंत्र तंत्र काही नाही, मंत्र तंत्र सब झूठे आहे. मंत्राचा अर्थ काय होतो, मंत्राचा अर्थ होतो ज्याच्यामुळं मन नियंत्रित होतं त्याला मंत्र म्हणतात. बाकी काय मंत्र अजून काय आहे का, ज्याच्यामुळं जे जाप केल्यामुळं मन नियंत्रित होतं, परमात्मा प्रसन्न होतो, दिव्यता येते, रमणीयता येते, मंगलमयता येते आमच्या आतमधून. त्याकरता आवश्यकता असते नामस्मरणाची. बाकी मंत्र तंत्र नाही. तंत्र आहे जे खालून वर घेऊन जातं त्याला यंत्र म्हणतात, जे मनाला नियंत्रित करतात त्याला मंत्र म्हणतात. ह्याच्याकरता काय केलं पाहिजे, आम्ही दान करतो, आम्हाला वाटतं बस झालं, दानाने धन शुद्ध होईल, स्नानाने शरीर शुद्ध होईल आणि ध्यानाने मन शुद्ध होईल. मन ही मोक्ष आहे बंधन कारणम. मन तुमच्या मोक्षाला बंधनाचं कारण आहे. तुम्हाला मोक्ष बी देऊ शकतो आणि तुम्हाला बंधनामध्ये नरकामध्ये बी घेऊन जाऊ शकतो. म्हणून सत्संग करत जा, सत्याशी संगत करत जा. बिनु सत्संग विवेक नव्ही, हा विवेक जागृत होणार नाही. जी लोक चांगली कामं करतात ह्या देशामध्ये तुम्ही बघा आता कसं परिवर्तन चाललेलं आहे. देशाचा कर्णधार हा आध्यात्मिक असायला पाहिजे. तो जर आध्यात्मिक असेल तर निश्चित देश विकास केल्याशिवाय राहणार नाही. आज तुमचं आमचं परम भाग्य आहे, परमेश्वराची कृपा आहे. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं होतं की ह्या शतकामध्ये, आता जे शतक चाललेलं आहे, ह्या 21व्या शतकामध्ये भारत विश्वाचा गुरु बनल्याशिवाय राहणार नाही. विश्वाचा 21व्या शतकामध्ये भारत हा जगाचं नेतृत्व करणारा देश राहणार आहे. आज आम्हाला दिसतंय. ही का, कारण ही संतांची भूमी आहे, ही महापुरुषांची भूमी आहे, ही तपस्वींची भूमी आहे, हे तुमच्यासारख्या मातापित्या, आध्यात्मिक मातापित्यांची भूमी आहे. शिवाजी एकदाच झाले,
मीरा एकदा झाली. परंतु आजचा जो येणारा काळ आहे, हा जो आध्यात्मिक काळ आहे, हा साधू संत योगी तपस्वीचा काळ आहे. निश्चितपणे या पवित्र तुमच्या उदरातून येणाऱ्या काळामध्ये अनेक शिवाजी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, अनेक मीरा निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, अनेक भक्त निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, अनेक मोदीसारखे महापुरुष निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. मी कोणत्या पक्षाचा नाही आहे, मी कोणत्या राजकारणाचा नाही आहे, परंतु जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणणं हे संतांचं काम आहे. संतांनी कोणाचाही पक्ष धरू नये. तुमचं आमचं परम भाग्य आहे. आत्ताच सांगितलं, पूर्वी आम्हाला कोकम ठाण्यावरून यायला 5-6 तास लागायचे, इथे 6 तास. आत्ता आम्ही घड्याळामध्ये 35 मिनिटाला तुमच्या ह्या गावामध्ये पोहोचलो. हे कुणी आमची करामत आहे का? नाही, तुमची करामत आहे. आमची करामत नाही, ही तुमची करामत आहे. तुम्ही योग्य निर्णय घेतला काय करायचं ते. ह्याचबरोबर हे भौतिक जीवन, होय, अशी लोक येणार. हा भारत देश, ह्याच्यामध्ये अशी महापुरुष येणार, असे नेतृत्व करणारी माणसं येणार. ह्यांचं कर्तृत्व तितकं महान राहणार, त्यांचं वक्तृत्व बी सुंदर राहणार. ठीक आहे, परंतु त्याबरोबर ह्या सगळ्या भौतिक गोष्टीबरोबर आपलं आतलं जीवन बी सुंदर पाहिजे. बाहेरून सुंदरता असून द्या, पण आतून जर सुंदरता असली ना तर तो कुरूप बी सुंदर दिसतो. त्याकरता सद्गुरूच्या सन्मुख राहा, परमेश्वराच्या सन्मुख राहा. ह्या बुद्धीला चांगल्या महात्म्याच्या सानिध्यामध्ये राहा. ज्यावेळेस ही बुद्धी सद्गुरूकडून विमुख होते ती जीवनाची बाधा बनते, ध्यानात ठेवा. ज्यावेळेस आमची ही बुद्धी सन्मुखपासून, ही सद्गुरूच्या सन्मुखपासून विमुख होते त्यावेळेस ही जीवनाची बाधा होते. आणि ज्यावेळेस ही बुद्धी सद्गुरूच्या सन्मुख होते मग ती भगवान कृष्णाची राधा होते. ही राधा झाली पाहिजे. प्रेम प्रेम व्हायला पाहिजे. अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे प्रेम. प्रेम कुठून निर्माण होईल? प्रेमाच्या नद्या सुकल्या म्हणून तर आता ह्या सिनेमामध्ये गाण्यामध्ये एवढे प्रेमाची गाणे गातात. हे सगळे नकली आहे. हा, खरं प्रेम कुठून निर्माण होईल? खरं प्रेम निर्माण होईल हृदयातून. हृदयातून प्रेम कसं निर्माण होईल? ज्यावेळेस आम्ही आत्म्याची पूजा करू, परमात्म्याची पूजा करू, त्यावेळेस त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे प्रेमाचे अनेक सुगंध बाहेर पडतील. का बाहेर पडतील? त्याला बोध ज्यावेळेस होईल. शेवट आता 5 मिनिटं मी बोलणार आहे, ध्यान ठेवून ऐका जरा नीट. ज्यावेळेस तो आत्म्याची पूजा करेल त्यावेळेस त्याला ज्ञान होईल की हा परमपिता परमात्मा, हा विठ्ठल ज्याचं मंदिर आहे त्याला आपण विठ्ठल म्हणू. वि म्हणजे विभगलेला, ठ म्हणजे ठसलेला, दिसत नाही कारण ते हृदयात लपलेला आहे. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. मगाशी सांगितलं तुम्हाला, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. ज्यावेळेस मी ह्या परमेश्वराची आपला तो एक देव करून घ्यावा, मगाशी सांगितलं तो देव म्हणजे एक आत्मा. ज्यावेळेस ही आत्म्याची आम्ही आराधना करू, साधना करू, तपश्चर्या करू, त्यावेळेस परमात्माची असीम कृपा आमच्यावर होईल. आणि त्यावेळेस आम्हाला जाणवेल. काय जाणवेल? माऊली सांगते, ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निदान, सर्वा घटी पूर्ण, सर्वा घटी पूर्ण. एक नांदतोय तो. ह्या सगळ्यामध्ये बसलेल्या ह्या जितक्या आहे ह्या सगळे माझे ईश्वराची रूप आहे. कारण यांच्यामध्ये माझा आत्मा परमात्मा लपलेला आहे. तो परमात्मा म्हणजेच माझा सद्गुरू आहे. तो तुमच्या सगळ्याच्या हृदयामध्ये आहे. म्हणून तुम्ही मला सगळे वंदनीय आहात, पूजनीय आहात. हा भाव हे कशाने निर्माण होईल? म्हणतात आम्ही विश्वबंधुत्वाच्या भावनेला जागृत करायचं, परंतु विश्वबंधुत्वाची भावना कशी निर्माण होईल? सनातनी बना. तो आत्मा माझ्या आतमध्ये आहे, तो परमात्मा माझ्या हृदयामध्ये आहे, तो सगळ्यांच्या आतमध्ये आहे. सर्व घटी पूर्ण एक नांदे. तो सगळ्या पशु पक्षामध्ये सगळ्यामध्ये एक आहे. हे तर अध्यात्म आहे. अजून काय अध्यात्म आहे? 4 वेद, 4 शास्त्र, 18 पुराणांनी काय सांगितलं? हेच सांगितलं. तो आत्मा जो कधी जन्मत नाही, कधी मरत नाही, ज्याचा कधी नाश होत नाही. नैनम सिद्धांती शस्त्राणी, नैनम दहती पावका, न चैनम कलंदन त्यापो, नैनम शोषती मरुता. आत्मा अजर है, अमर है, अविनाशी है. एको सुमरे नानका. नानक देव सांगतात, एको सुमरे नानका, जल थल राह्यो समाय, दुजा काय समरिय जन्मे ते मर जाय. दुसऱ्याचं का स्मरण करता? राम कृष्ण हे त्यांचे दूत आहेत.
हे परमेश्वराचे वकील आहे. रामाला विचारलं गेलं की प्रभू नाम 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 एवढं म्हणतात, नामाची महिमा थोडी आम्हाला सांगा ना. कोणाला विचारलं? कोणाला म्हटले? रामाला. काय सांगितलं की प्रभू ही नामाची महिमा किती महान आहे. नाम नाम लिया तेनं सब लिया, सकल वेद का भेद, वेदांचा भेद नाम आहे, सर्वश्रेष्ठ नाम आहे. तर रामजी काय सांगतात? कहा लगी नाम बडाई. अरे बाबांनो, तुम्हाला वाटतंय की मी कोणतरी खूप खूप महान आहे? कहा लगी नाम बडाई, राम न सकही नाम गुण गाई. हा राम देखील त्या नामाची महिमा गाऊ शकत नाही. राम एक तपस्वी नारी तारी, रामाने एका अहिल्याचा उद्धार केला, परंतु नाम कोटी खलमती सुधारी. कोटी दुष्ट विचाराच्या माणसाला सुधारण्याची ताकद ही नामामध्ये. माऊलीने ज्या आपण आत्म्याची चर्चा करत होतो, माऊलीने शेवटला हरिपाठामध्ये प्रसाददान मागितलं. कोणाकडे मागितलं? रामाकडे मागितलं नाही, कृष्णाकडे मागितलं नाही, शंकराकडे मागितलं नाही. हे विश्वात्मकी देवे, हे विश्वात्मक, विश्वाच्या चराचरामध्ये, विश्वाच्या आतमध्ये निवास करणाऱ्या ह्या जगाच्या मालक विश्वात्माकडे मागितलंय. तुम्हाला आम्हाला जर कुणी वाईट बोललं तर आम्ही सतत ध्यानात ठेवतो, परंतु माऊलीशी एवढं दुष्ट वागून सुद्धा माऊलीने कुठं उल्लेख केला नाही. 3 ग्रंथ लिहिले, 3 ग्रंथ लिहिले माऊलीने, सगळ्यांना माहिती. त्याच्यामध्ये कुठे उल्लेख केला नाही. नाही नाही, हरिपाठामध्ये सुद्धा कुठे उल्लेख केला नाही की आमच्या आई वडिलांना आत्महत्या करायला लावली. काय चूक होती आमच्या वडिलांची, विठ्ठलपंताची? संन्यास घेतला, संन्यास काय वाईट होता? वाईट कृत्य केलं नाही, संन्यासाची देहांताची शिक्षा. पण माऊलीने कुठेही त्याचा उल्लेख केला नाही. सहन करायचं शिका. भगवान शिवने जे विष पेलं ते आपल्या गळ्यामध्ये ठेवलं. हे छोट्या छोट्या गोष्टीमुळं ज्या प्रपंचामध्ये दुःख येतात, सोडून द्यायचं. माऊलीने, पण माऊलीने एक गोष्ट हरिपाठामध्ये सांगितली, खळाची व्यंकटी सांडो. जे खळ बुद्धी माणसं आहे त्यांच्यामधलं खळपणा जाओ. खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. विश्वबंधुत्वाच्या, विश्वशांतीच्या उदार भावनेला जर कोणी जागृत करू शकत असेल तर ते फक्त आध्यात्मिक व्यक्ती, आणि ते आध्यात्मिक व्यक्ती ते आहे ज्यांनी आतमधल्याला जाणलं आणि त्याची पूजा केली. म्हणून बाबांचं बी हे उद्दिष्ट आहे, विश्वबंधुत्वाच्या कल्पनेला, कल्पना नाही, हे सत्यामध्ये ह्याला आणायचं. विश्वबंधुत्व एवं विश्वशांतीच्या उदार भावनेला जागृत करायचं, ज्यामुळं सुखदुःखाच्या बंधनातून सगळे मुक्त होऊन त्या अमृताचं पान करतील. ते तुम्ही आम्ही सर्वांनी करावं. आज आश्रममध्ये मोठे कार्यक्रम चालू आहे. दत्त जयंतीचे हे येऊन जातात, पाहतात. जवळजवळ 500 लोक पारायणाला बसलेले आहे. 7 दिवसापासून चाललेला कार्यक्रम आहे. हे बाबांनी ज्यावेळेस आले आश्रममध्ये त्यावेळेस बाबांजवळ काय होतंय? एक लंगोटीवर आलेला हा फकीर, एवढे कुठून आले? आणि ज्यावेळेस आम्ही म्हणतो हे एवढ्या काही एकरामध्ये 9,500 विद्यार्थी हॉस्टेलला आहे, मोठेपणाच्या गोष्टी नाही. हे कोण करतं? मी नाही करत. आम्ही काय केलं तर आम्हाला वाटतं मी केलं नाही. त्याच्यावर सोडून द्या, परमात्मा तू करतोय. मग ते कार्य बघा, खूप मोठं कार्य होत असतं. एक छोटासा दृष्टांत सांगून 2 मिनिटाचं मी माझ्या प्रवचन समाप्त करणार आहे. पांडव आणि कौरव ते सोकट्या खेळायला बसले. काय म्हणतात त्याला? जुगार, त्यांचे सरीपाठ खेळायला बसले. नीट ध्यान देऊन ऐका. सरीपाठ खेळाय म्हणजे ती एक प्रकारचं डावावर मांडले, जुगार होती ती. त्यावेळेस कौरव विचारतात, पांडवांनी विचारलं कौरवांना की तुमच्यातर्फे ह्या सोकट्या कोण फेकेल? तर ते म्हणे आमचे सगुनी मामा फेकतील. त्यांचे जे मामा होते ना ते फेकतील. पांडवांना विचारलं तुमच्यातर्फे कोण फेकणार? ते म्हणे आम्हीच फेकू. हारले पांडव. द्रौपदी भगवान कृष्णाला विचारते, हे कृष्णा, हे कौरवाने कधी तुला विचारलं नाही, कधी तुझं नाव घेतलं नाही, कधी तुझ्यावर प्रेम केलं नाही, तरी ते जिंकले आणि आम्ही हरलो, काय कारण आहे? म्हणे द्रौपदी शांत हो. ज्यावेळेस विचारलं गेलं होतं की हे सोकट्या कोण फेकेल,
तर तुम्ही म्हणले की आम्ही फेकू. तुम्ही तुमच्यावर घेतलं ना. त्यावेळेस जर तुम्ही म्हटले असते की आमच्यातर्फे ह्या सोकट्या कृष्ण फेकेल, तर ह्या जगामध्ये तुम्हाला कुणी हरवलं नसतं म्हणे. जे काय करतं ते परमात्मा करतो असा सतत भाव ठेवा. समर्पण व्हा. समर्पणाचा अर्थ जो अहंकार आहे त्याला मिटून टाका. शेवटची गोष्ट, आमच्या जीवनामध्ये दुःख काय देत असेल तर तो अहंकार देतो. आज जी लोक संपली ती अहंकारामुळे संपलेली आहे. अहंकार नरकाचं द्वार आहे. जे झुकली तीच समाजात टिकली, जे अहंकाराने भरली ते चौबाजूनी संपली. अहंकाराचा अर्थ काय? जे मी नाहीये तरी पण तो मी समजतो, तो अहंकार. मी मोठा माणूस आहे, मी धनपती आहे, मी पदवीधर आहे, मी मोठा उपाधी प्राप्त आहे. उपाधीला महत्व नाही, समाधीला महत्व आहे. म्हणून दररोज ज्या परमेश्वराने आपल्याला हे सुंदर शरीर दिलेलं आहे त्याला धन्यवाद द्या. सगळ्याला धन्यवाद देतो. त्या परमेश्वराला धन्यवाद दिला ते खरं अध्यात्म आहे. एकदा दिवसातून एकदा हात जोडून विनंती आहे की तुमच्या दुःखाचं निर्मूलन करायचं असेल तर एकच शेवटची 1 मिनिटामध्ये सांगतो की त्या परमेश्वराला धन्यवाद देणं. त्याच्याकरता जे आहे 1 मिनिट बसून घ्या की ध्यान करणं. ध्यानाचा अर्थ हृदयामध्ये जो परमात्मा आहे त्याचं स्मरण करणं. आणि ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे त्याला हृदयात बघा, त्याचं स्मरण करा. आता इतक्या वेळ जे आपण सत्संग ऐकला की ध्यान ध्यान ध्यान, ध्यान शंकराने केलं, रामाने केलं, माऊलीने ध्यानच केलं. ध्यानच करायला सांगितलं. बाबा बी सांगतात माझ्या गुरुदेवांनी मला फक्त ध्यानच करायला सांगितलं. ध्यानाचा अर्थ जगाच्या मालकाची पूजा. ध्यानाचा अर्थ आपल्या स्वतःच्या हृदयामध्ये असलेल्या मालकावर प्रेम करणं म्हणजे ध्यान आहे. जो ध्यान करेल तुम्ही करून बघा. आणि करायलाच पाहिजे. हेच अध्यात्म. हे सत्संग म्हणजे काय? हे कथा वगैरे हे नाही आहे. भजन वगैरे म्हणजे काही परमार्थ नाही आहे. खरा परमार्थ, अंतिम परमार्थ, शेवटचा ज्या स्टेजला आम्हाला जायचं, परमात्माचा साक्षात्कार करायचा, त्याच्याकरता ध्यान आहे. ध्यानाकरता आम्ही सरळ बसणार आहोत. 5 मिनिटाचं 2 मिनिटाचं ध्यान होणार आहे. अंतिम परमात्माला आमची ही पूजा, सगळ्यात मोठी पूजा, ज्या सप्त्याचा सार आहे. डोळे झाकलेले आहे, बिलकुल शांत रीतीने, कोणताही विचार न करता निर्विचार होऊन माझा परमात्मा माझ्या हृदयरूपी मंदिरामध्ये निवास करतो. हे परमात्मा, तुझी मोठी असीम कृपा आहे की तू ह्या शरीराला चालवतोय. आज पावेतो. कधीही मी तुझं स्मरण केलं नाही. आज तुझीच कृपा आहे की आज आमच्या कानावर तुझी सेवा कशी करावी, खरी साधना काय, खरी भक्ती काय, ज्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी संपूर्ण जीवन अध्यात्मामध्ये घालवलं. परंतु ज्या वेळेस त्यांना कळलं की माझा देव माझ्या हृदयामध्ये आहे, त्यावेळेस शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, झाली संध्या, संदेह माझा गेला, हृदयी आत्मा राम प्रगटला. हृदयामध्ये माझा आत्मा राम प्रगटला. झाली, आता काही संध्या करायची नाही, काही पूजापाठ करायची नाही. परमप्रकाश ही ज्ञानाची ज्योती हृदयामध्ये एकदा पेटली. झाले तुम्ही संत. संतांची परिभाषा काही नाही. स्वतःला ओळखणं म्हणजेच संत आहे. ज्यांनी स्वतःला ओळखलं, हृदयरूपी मंदिरामध्ये त्या परमात्माचा साक्षात्कार झाला. झाले संत. संताचा अर्थ जो शांत झाला, संतांचा अर्थ ज्याच्या हातून सत्कर्म झालाय, संतांचा अर्थ ज्याच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर आनंदाची प्राप्ती होते. खूप सरळ मार्ग,
श्वासाला घ्यायचं आहे, सहज रीतीने सोडायचं आहे. अनेक तीर्थाचं फळ ध्यान आहे, अनेक ग्रंथाचं वाचनाचं फळ ध्यान आहे, अनेक सप्ताहाचं फळ ध्यान आहे. हे मोठ्या भाग्यवंतांना प्राप्त होतं. आज तुमच्या भाग्याला सकल संतांच्या वतीने मी दंडवत करतो. एवढ्या मोठ्या ह्या पवित्र भूमीमध्ये आपण सर्वजण आज ईश्वराची खरी पूजा करत आहोत. चैतन्य ईश्वराची पूजा म्हणजे ध्यान. ध्यान सर्व सुखाची खाण ध्यान, सर्व दुःखाचं निदान ध्यान. आमच्यामध्ये असलेल्या दिव्यतेला प्रकट करण्याचं नाव ध्यान. ध्यान जंक्शन स्टेशन आहे, ध्यान नॅशनल हायवे आहे, ध्यान ही त्रिफेज लाईन आहे. जीवनामध्ये आनंद प्राप्तीचा मार्ग ध्यान आहे. श्वासाला घेतला, सोडला, बस. ज्या देवावर श्रद्धा आहे त्याला हृदयात पाहत राहा, त्याचं नामस्मरण करत राहा. हीच आध्यात्मिक यात्रा तुमच्या जीवनाचं कल्याण करणारी आहे. ह्यापेक्षा कोणत्याही संतांनी, कोणत्याही शास्त्राने, कोणत्याही सत्संगाने, कोणत्याही धर्माने दुसरा मार्ग सांगितलेला नाही. मग तो कोणताही असो, इस्लाम असो, ख्रिश्चन असो, शीख असो, ईसाई असो. टायमाच्या अभावी मी ते आता तुम्हाला सांगू शकणार नाही. अत्यंत सोपा मार्ग तुमच्या पुढे मांडला. तुम्ही आम्ही परम भाग्यशाली आहोत. श्वास घेतला, सहज सोडला. आत्मा मालिक, आत्मा मालिक, आत्मा मालिक. सगळ्यांनी सहज डोळे उघडायचे आपले. दोन्ही हात एक दुसऱ्यावर घासायचेत, आपल्या मुखकमळावर फिरवायचेत. ही साधना आहे. ज्याला तपश्चर्या म्हणतात ना, ती हीच तपश्चर्या आहे. जे योगी झाले, तपस्वी झाले, महापुरुष झाले, ती हीच साधना. गीतेमध्ये जे भगवंतांनी अत्यंत सोपा मार्ग सांगितला, ध्यानाचा मार्ग. ह्याच्याकरता काही फुलं लागत नाही. नहीं चाहिए कुछ दिया दुत बाती, परम प्रकाश दिनरूप राहते. त्या प्रकाशामुळं आम्ही जिवंत आहोत. त्या प्रकाशामुळं आमचे सगळे नातीगोते आहोत. तो प्रकाश एकदा विझाला, आत्मा निघून गेला की आम्हाला कुणी ठेवणार नाही. समशनात नेतील, 4 जना मिलं खांदे पे धरपे, मरघट पे जा छोडे. समशानाचा अर्थ समशान, जिथं सगळ्याची एकच इज्जत, राजा असो, रंक असो, फकीर असो. म्हणून त्या परमात्माला धन्यवाद देत राहा. खूप चांगली व्यवस्था आपण भगूरकरांनी, सगळ्या माई बहिणींनी, भक्तांनी आपलं तन, मन, धन या ठिकाणी खर्च केला आहे. सुंदरपैकी आमच्या नेते मंडळाकडून ही समोर ब्लॉक बसवण्यात आला. बुट्टे पाटलांनी मदत केली. विठ्ठल पांडुरंगाची मूर्ती झाली. ज्या गावाची शोभा फक्त मंदिरमुळं असते. ध्यानात घ्या. किती घरं याला महत्त्व नाही, त्या गावामध्ये मंदिर कसे आहे हे तुमची शोभा आहे, हे तुमचं मोठेपण आहे. दान केलं ना, धन शुद्ध होईल, कधी कमी पडणार नाही. मगाशी मी सांगितलं की ह्या टायमाला तुम्ही आता हे सोफा सेट बी लावले. बरं नाही वाटलं, परंतु बसावं लागलं. कारण एवढी ही जी बसलेली महान महान आत्मा खाली बसले, आम्ही वर बसलो. वर बसलो म्हणून काही आम्ही मोठे नाही आहे. एकदा हरिद्वारमध्ये बाबा गेले, ते तिथे गीताकुंज म्हणून आहे. गीताकुंज, आंधळ्यांची बी गीता पाठ आहे तिथे. गीताकुंजमध्ये गीतानंदजी महाराज होते. गीतानंदजी महाराजाजवळ खूप गाया, खूप मोठा आश्रम, वृद्धाश्रम. बाबांनी आणि त्यांनी एकत्र त्यांनी तपश्चर्या केली होती. गीतानंदजी महाराजांकडे ज्यावेळेस आम्ही हरिद्वारला गेलतो त्यावेळेसचं सांगतो हे महत्त्व काय, हे वर खालीचं, आणि मी संपवून टाकणार ह्यामध्ये एवढ्या ह्याच्यात.
तर गीतानंदजी महाराज पाठे ज्यावेळेस ब्रह्ममुहूर्तावर 2-2:30ला उठायचे, त्याच्या अगोदर बाबा उठून बसलेले असायचे आणि त्यांचं आसन लावायचे, बसायचं आसन, हे असे नाही, हे छोटंसं आसन लावायचे. गीतानंदजी महाराज एक वाजता उठले तरी बाबांनी त्याच्या अगोदर आसन लावलेलं. ज्यावेळेस आम्ही हरिद्वारमध्ये गेलो ते म्हणे की आता मला बाबांची सेवा करायची संधी मिळाली. खूप मोठी असते, इतकी प्राण्यावर बी त्यांचा अधिकार. त्यांची गाई होती, का सांगतो, आपल्या जीवनामध्ये उतरा ह्या गोष्टीला. त्यांची एक गाई होती, ती गाभण गाई वेली. गीतानंदजी महाराज 26 वर्ष, त्यानंतर ती गाई वेल्यानंतर 26 वर्ष होते, 26 वर्ष त्या गाईनी दूध दिलं. संतांची महिमा. 26 वर्ष. ज्या दिवशी बाबांची समाधी झाली गीतानंदजी महाराजांची, त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या गायीनी बी आपले प्राण सोडून दिले. विचार करा. त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही गेलतो, बाबा, आम्ही संत होते, त्यांनी मोठं आसन लावलं बाबांकरता. असं जसं आमच्या महाराजांनी आमच्याकरता लावलं, तसं बाबांकरता गीतानंदजी महाराजांनी आसन लावलं. आम्ही ज्यावेळेस आलो त्या आसनावर बाबांना म्हणे बसा. बाबा कधी आसनावर बसले नव्हते. नाही म्हणे, नाही बसणार. किती विनंती केली, नाही बसले बाबा. शेवटी गीतानंदजी महाराजांनी बाबांचं आसन खाली ठेवलं, खाली बसले. गीतानंदजी महाराजांनी माईक घेतला, 2च शब्द बोलले. म्हणे माझी खूप इच्छा होती की बाबांनी आसनावर बसावं, कारण मी जीवनामध्ये बाबांना आसनावर बसलेलं कधी पाहिलं नाही. परंतु बाबा आसनावर नाही बसले, नाही बसणार म्हणे. ही महान पुरुष अशा आसनावर बसणार नाही, कारण ही वजनदार माणसं असतात आणि वजन ज्याच्यामध्ये असतं ते खाली असतं, जे हलके असतात ते वर असतात. ही जी बसलेली माणसं आहे ना, ही खरोखर हलकी आहे. कोणताच यांच्यावर वजन नाही आहे. मुलांचं वजन आहे, प्रपंचाचं वजन आहे, संसाराचं वजन आहे, काय आणायचं वजन आहे, डॉक्टराचं वजन आहे, कपड्याचं वजन आहे. कारण घर सोडलं, दार सोडलं, आई सोडले, बाप सोडले, नाव सोडलं, गाव सोडलं, ह्यांच्यावर काहीच वजन नाही. म्हणून ही हलकी आहे. तुमच्यावर खूप जबाबदारी आहे, खूप. खरोखर प्रपंचिक माणसावर खूप जबाबदारी आहे. आणि बाबा सांगतात यांना सहज परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते, पण हा जो मार्ग ह्याला अंगीकार करा. झालेली सेवा गुरु माऊलींच्या चरणी अर्पण करतो. खूप शांततेने इतके वेळ आपण बसलात, हा जीवनाचा सार आहे. आमचे आदरणीय आमदार साहेब ह्या ठिकाणी आलेले, त्यांनी इतके वेळ दिला. आम्ही पाहतो की काही काही ठिकाणी कार्यक्रमाला आम्ही जातो ना, तर ते येतात, ते आले की प्रणाम केला ना, 2 मिनटं बसले, आम्हाला जे आहे मीटिंग आहे. सतत मीटिंग असते त्यांना. एक तर मीटिंग असती, नाही तर ते सांगतात की वरून फोन आलेला आहे, आता आमचं हेलिकॉप्टर जाणार आहे मुंबईला, दिल्लीला. परंतु मी साहेबाला धन्यवाद देतो की अशी माणसं पाहिजे समाजामध्ये. हां, ठीक आहे. आपला माणूस, ह्याला म्हणायचं आपला माणूस. आपल्या सुखादुःखामध्ये, आपल्या ह्याच्यामध्ये जे आले ते आपले माणसं. आणि असल्या माणसाला सांभाळलं पाहिजे. ह्याच्याकरता सांभाळलं पाहिजे की तुमचा विकास करतील ना, ते फुकट थोडंच सांभाळायचं त्यांना. हां. तर मी आपल्या सर्वांना, त्यांच्याबरोबर आलेल्या कार्यकर्त्यांना, पंचकुशीतून आलेल्या माझ्या सर्व गुरुबंधूंना, गुरुभगिनींना, यांच्या हृदयस्थ असलेल्या परमात्म्याला मी दंडवत प्रणाम करतो. आणि आत्ता त्यांनी इतके वेळ बसून आमच्या विचाराला ग्रहण केला. मी आमदार साहेबाला आमच्या व्यासपीठाच्या वतीने विनंती करतो की आपण बी आपले विचार आमच्या पुढे प्रगट करावे, अशी विनंती करतो. आत्मा मलिक.